साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। सोलापूरच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत। सोलापूरमध्ये आयटी पार्क उभारण्यासाठी अर्थसंकल्पात ठोस तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। तसंच सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली। ही सुविधा सुरू झाल्यानंतर भविष्यात सोलापूरहून रात्रीच्या वेळेतही विमानसेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। याशिवाय सोलापूरमध्ये नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयासाठीही मोठी तरतूद करण्यात आली आहे। सरकारकडून सोलापूरमधील विविध विकास कामांना गती देण्यात येत असून या निर्णयांमुळे उद्योग, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। आमच्या देवेंद्र कोठेंनी त्या ठिकाणी व्यथा मांडली। ते म्हणाले की बाबा ते सोलापूरचा काही उल्लेख आम्हाला त्या ठिकाणी दिसला नाही। खरं म्हणजे काही गोष्टी भाषणात येतात, काही फाईन प्रिंट मध्ये येतात, पण तरी देखील मी सांगतो की सोलापूरच्या आयटी पार्क करता त्या ठिकाणी आपण जागा ही चिन्हांकित केली आहे आणि जी काही काय दिलं रे बाबा आणि या आयटी पार्क करता आपण काय केलं तुम्हाला ते याकरता लक्षात आलं नाही की आपण विभागाला एकत्रित अर्थसंकल्पामध्ये तरतूद दिलेली आहे। त्यामुळे मी आजच तुम्हाला अनाउन्स करतो की जी अर्थसंकल्पित तरतूद या सोलापूरच्या आयटी पार्क करता लागेल ती याच वर्षी उपलब्ध करून देण्यात येईल। यासोबत सोलापूरच्या विमानतळाच्या नाईट लँडिंगच्या संदर्भात केंद्र सरकार सोबत आमची बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आहे। राज्य सरकारने या सगळ्या विमानतळांवर या व्यवस्था करण्याकरता आपण 500 कोटी रुपये ठेवलेले आहेत। त्यामुळे सोलापूर विमानतळाकरता नाईट लँडिंगची व्यवस्था ही देखील आम्ही करू आणि त्यासोबत सोलापूर करता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय हे देखील मंजूर करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। आणि पालकमंत्री उडान पुलाच्या संदर्भातही आपण त्याच्याकरता निधी उपलब्ध करून देतो आहोत। त्यामुळे हे जे काही एक वातावरण तयार करण्यात आलं की सोलापूर सगळे जिल्हे झाले आणि सोलापूरचा उल्लेख नाही, हे काही योग्य नाहीये। सोलापूरला विशेष आपण लक्ष सोलापूरकडेही